वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कर्मचारी मनमानी कारभार करतात. ग्रामीण भागातील बँकेच्या खातेदारांना व्यवस्थित माहिती देत नाहीत. पैसे काढताना किंवा खात्यात पैसे जमा करताना वयोवृद्ध खातेदारांना बँकेत दिवस थांबावे लागते. तरीही वेळेवर काम होत नाही. कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने खातेदारांना एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन कागदपत्रांची पूर्तता करणे भाग पडत आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे वारंवार सांगितले जाते. अशा बऱ्याचशा तक्रारी पुढे येत असून नव्याने आलेल्या बँक व्यवस्थापकांनी या कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम घालावा अशी मागणी केली जात आहे. पार्वताबाई सखाराम पाटील, वरखेडी. पगारासाठी. कशाचे पैसे भेटतात तुम्हाला? पगाराचेच येते, पगार करेल होता. वृद्धापकाळाचा तर तुम्ही बँकेत किती दिवसापासून फिरताय? आता 8 दिवस झाले फिरते. काय सांगता साहेब लोक? साहेब लोक म्हणता रजेवर आहे, घडी घडी म्हणता बंद आहे. हे पुस्तक भरून देता आणि क्रीम मारून देता आणि पगार बी दिला तर मशीन बंद सांगता का? हा, एक प्रकारे हाकलून लावता तुम्हाला? हा, म्हणजे नंतर या असं. किती दिवसापासून फिरताय तुम्ही? 7 दिवसापासून फिरते ना मी. आणि पैसे नाही भेटले तर मग तुमच्या खाण्यापिण्याचे वांदे होतात? मग काय तर वांदे नाही होत काय, मग त्रास. गज 81 तालात नाही करालो, येवात नाही येते घडी घडी. चक्रात मारण्या पडताय? हा, आलं म्हणजे बा थकून जातो जीव, अजून सोडून देतो का काय राहून जातो. बोला. मी गजानन काशीराम पाटील, राहणार वरखेडी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. ही मावशी माझ्याकडे 12 तारखेला आली आणि मला सांगितलं, भाऊ मला बँकेतून पैसे काढायचे. मी सांगितलं मावशीला की तू पुस्तक प्रिंट करून आण, किती पैसे काय ते आणल्यानंतर मी तुला स्लिप भरून देईल. मग ती मावशी बँकेत आल्यावर तिला ते काही प्रिंट मिळाली नाही भरून. मी मावशीला 18,000ची स्लिप भरून दिली. त्यानंतर ती मावशी बँकेत आल्यानंतर बँकेतून मावशीला परत पाठवलं की आजी तुमचे इतके पैसे शिल्लक नाही, फक्त 16,000 आहे. मग मावशी परत आल्यानंतर मी मावशीला सांगितलं की पुस्तक प्रिंट केल्याशिवाय पैसे किती शिल्लक आहे ते काही समजणार नाही. त्यानंतर मावशी 2-3 वेळेस या बँकेत आली. त्यानंतर हे मशीन बंद आहे, मशीन बंद आहे असं नेहमी सांगतात वारंवार. हे कर्मचारी खोटं बोलतात. आणि आज देखील मावशी माझ्याकडे आली. मी नंतर बँकेत स्वतःहून इथे आलो. मी त्यांना सांगितलं की कृपया हे पुस्तक भरून द्या. ते त्यांनी सांगितलं मशीन बंद आहे. त्यांना विचारलं की मशीन किती दिवस पासून बंद आहे? त्यांनी सांगितलं 2 दिवसापासून बंद आहे. म्हटलं ही मावशी तर 8 दिवसापासून 12 तारखेपासून तुमच्याकडे चक्र मारते प्रिंट करण्यासाठी आणि तुम्ही सांगते की मशीन बंद आहे, मशीन बंद आहे. हे बरोबर नाही तुमचं. म्हाताऱ्या माणसांना तुम्ही इतकं फिरवता. ती विनवण्या करते, म्हाताऱ्या माणसं आमच्या सारख्यांची विनवण्या करते. त्यामुळे आम्हाला आपली स्वतःची कामं सोडून इथे बँकेत यावं लागतं. आणि तुम्ही इथे आलो तर इथे सांगते की मशीन बंद आहे. डीबीटी बद्दलची ओरड आहे, NPCL होत नाही, 1 महिना होत नाही, ग्राहकांचे अर्ज घेतले जात नाहीत. याला जबाबदार कोण? ब्रँच मॅनेजर काय? याला जे संबंधित कर्मचारी ज्या कर्मचाऱ्याला जे काम दिलेलं आहे त्या कामामध्ये कर्मचारी कुचराई करतात. ज्याला प्रिंटिंगचं काम दिलेलं आहे ते कुचराई करतात. ज्यांना पुस्तक भरून देण्याचं काम सांगितलंय तेही कुचराई करतात. तर संबंधितांवर योग्य ते कार्यवाही व्हायला पाहिजे. बरं, ग्राहक सुविधा केंद्र निर्माण झाल्यामुळे ग्राहकांची येणाऱ्यांची संख्या इथे कमी झालेली आहे. बँकेमध्ये पाहिजे तशी वर्दळ दिसत नाही. बँकेमध्ये ग्राहक संख्या कमी असल्यावर अशा म्हाताऱ्या ग्राहकांना जर अशी बँक परत या, फिरून या, दुसऱ्या दिवशी या, तिसऱ्या दिवशी या असं जर म्हणायला लागले ते म्हाताऱ्या माणसांची गुडघे दुखतात. यांनी किती दिवस चक्र मारायचं आहे? आणि हे वयस्कर लोक आमच्या सारख्यांकडे येतात की चाल भाऊ तू तरी चाल, ते मला पुस्तक भरून देत आणि तू तरी सांग. त्यामुळे आम्हाला आमची कामं सोडून सांगितले बँकेत यावं लागतं.